आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. काय होतं माहिती का, मन शांत असेल किंवा मन शांत करायचं असेल किंवा वेळ असेल तेव्हा मेडिटेशन करावं असं थोरा मोठ्याने सांगून ठेवलेलं आहे. मी पण करतो मेडिटेशन, पण माझी स्टाईल वेगळी आहे. म्हणजे साधारणपणे मला वेळ जात नसेल किंवा माझ्याकडे खूप वेळ असेल किंवा ट्रॅफिकमध्ये अडकलो असेल तर मी काय करतो, म्हणजे बेसिकली बऱ्याच वेळा ट्रॅफिकमध्ये आपल्याला अडकायला होतं. मग ट्रॅफिकमध्ये अडकलं की सिग्नलला गाडी आली की मी डोळे बंद करून घेतो आणि मेडिटेशन सुरुवात करतो. हा 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 हा, इतकं शांत शांत वाटतं. कारण काय माहिती आहे का, माझ्या डोळ्यासमोर एक चित्र मी उभं करतो की छान मी जेवायला बसलेलं आहे. अशा 2 भाताच्या मुदी आहेत, त्याच्यावर तुळशीचं पान आहे, त्याच्यानंतर वरण घातलेलं आहे, त्यानंतर साजूक तूप सोडलेलं आहे, डावीकडे लोणचं आहे, चटणी आहे, लिंबू आहे, मीठ आहे, इथे आमटी आहे, त्यानंतर थोडंसं खाली आलं की पुरणाची पोळी आहे, उजवीकडे बटाट्याची भाजी आहे, अगदीच असेल तर बाजूला जिलबी सुद्धा आहे. मन शांत झालं की नाही, तुमचं सुद्धा मन ऐकून शांत झालं की नाही. माझं असंच होतं आणि हे असं स्वप्न बघितलं आणि डोळे उघडले की सिग्नल सुटलेला असतो आणि मग मी घरी येतो तोपर्यंत भूक लागलेलीच असते ना. आजही माझं तसंच झालेलं आहे. आत्ता मी मेडिटेशन केलं, ते फूड मेडिटेशन त्याला म्हणतात, फूड मेडिटेशन. ते मेडिटेशन केल्यानंतर मलाही आता भूक लागलेली आहे आणि माझी भूक शमवण्यासाठी माझ्या एका अतिशय जवळच्या व्यक्तीला इथे आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करू. नमस्कार. नमस्कार. आपण कुठे राहता? मी पुण्याला राहते. पुण्याला? पण आता पुणे खूप मोठं झालं. औंध रोडला. औंध, खडकी औंध रोड. अच्छा अच्छा, बरोबर. आणि पहिल्यापासून तिथेच राहताय? हा, पहिल्यापासूनच आहे. बरं, तुमचं माहेर कुठलं? सातारा. सातारा. बरं, मुळच्या तुम्ही साताराच्या? साताराची. आणि शाळा? शाळा तिथली कन्या शाळा. कन्या शाळा साताराची. आणि कॉलेज? कॉलेज शिवाजी कॉलेज. बरं, आता सासरी येऊया आपण, म्हणजे औंधला येऊया. औंधला कोण कोण? औंध रोडला पण सगळं सासर माझा औंध रोडला आहे. बाजूलाही माझ्या दोन्ही जावा राहतात. बरं. आणि नणंद पण तिथेच राहते औंध रोडलाही. बरं. आणि यजमान? यजमान आता रिटायर झाले, टाटा टेल्को मध्ये होते आधी. बरं. आणि टाटा मोटर्स मध्ये. आणि मुलं माझी 2 आहेत. मोठी मुलगी आहे, इंजिनियर आहे, तिचं लग्न झालं. ती कुठे येतात? ती पण पुण्यातही आहे, कोंडवा. थोडक्यात शिट्टी मारली की सगळे घरी येऊ शकतात. ओके. आणि मुलगा काय करतो? मुलगा माझा आता लग्नाचा होता त्याचं बघतो, तो पण ऍडमिन मॅनेजर आहे, जॉब करतो तो पण. गुड 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 गुड. म्हणजे थोडक्यात मी हे सगळे विचारायचं कारण असं आहे की सकाळी डोळे उघडल्यानंतर तुमच्या समोर घर भरलेलं आहे आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी भूक लागलेली असते सकाळी. तर अशा वेळी तुम्ही काय काय करता? म्हणजे तुमचा काही मेनू ठरलेला की सोमवारी हे, मंगळवारी हे, बुधवारी? नाही, तसं काही. जे डोक्यात जे मनात येईल आणि जे ज्याला असं खावंसं वाटेल त्याप्रमाणे. बरं, तुम्हाला स्वतःला खायला काय आवडतं? मला स्वतःला सगळं आवडतं, पण बाकीच्यांच्या आहेत थोड्या आवडीनिवडी. पण बनवणारा माणूस तसं स्वतःच्या आवडीनिवडी नाही ठेवू शकत तसा ना. करेक्ट. जे सगळ्यांना आवडतं ते मला आवडतं. म्हणजे घरातली आईचं तेच काम असतं की आपली आवड आपण जोपायची असेल पण त्याच्या आधी घरातल्या मंडळींचं काय म्हणणं आहे, त्यांचं पोट भरलं की आई खुश असते. आई आणि बायको दोन्ही व्यक्ती खुश असतात. ते आमचे खवय्ये आज तेच वाट बघते तुम्ही काय बनवणार आहात. आपण आपल्या किचन कडे जाऊया का? या. आमच्या खवय्यानं तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? आज मी शहनशाही आलू. शहनशाही आलू. बरं. कर्ड चीज डिप. कुठली? कर्ड चीज डीप. आणि टमाटरचे ठेपले. टमाटरचे ठेपले. ओके. पहिल्यांदा काय दाखवते तुम्ही? पहिल्यांदा शहनशाही आलू. शहनशाही आलू. मला साहित्य सांगता काय काय? कोथिंबीर, उकडलेले बटाटे, पुदिना, टमाटर, दही, कांदा, खसखस, तूप, काजू बदाम, लाल तिखट, इलायची, गरम मसाला, मीठ, शहाजिरा आणि जायफळ. साहित्य बघितलेलं. आता जरा डिटेलिंग करूया. डिटेलिंग म्हणजे आता ह्याच्यात तुम्ही काय काय, ह्याच्यावर काय प्रक्रिया? त्याला आधी सोलून टोचे मारले आणि मग विनिगरच्या पाण्यात त्याला 1 शिट्टी दिली कुकरमध्ये. बरं. त्यामुळे आता एक त्याला वेगळीच चव तयार झाली असेल. ओके. साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं मला सांगा? आधी मसाला वाटून घ्यायचा. थोडा पुदिना. ओके. 8-10 पाने घ्या. कोथिंबीर, काजू बदाम, खसखस 1 चम्मच, लाल तिखट आणि थोडा हे जायफळ घ्यायची, त्यात घालायची थोडी चवीसाठी. जास्त घालायची नाही बरं का, झोप येते. हे शहाजिरा छोटा चम्मच आहे. मीठ घालायचं.
इलायची पावडर घालायची. ओके. आता हे सगळं मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं. आपल्याला आता मिक्सरला लावायचं. काय करतो, काय मिक्सरच्या आवाजाला तुम्हाला खूप त्रास होईल आवाजाचा. आम्ही हे मिक्सरला लावून घेतो. आम्ही मिक्सर मधून हे काढून घेतलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल हे जरा असं पातळ कसं. साधी गोष्ट आहे, आम्ही पाणी घातलं याच्यात. सॉलिड आहे ना मी. मग चला आता पुढे जाऊया. आता काय करायचं, आता तूप टाकायचं. आधी कांदा भाजून घ्यायचा. एक कांदा बारीक चिरलेला कापून घ्यायचा, भाजून घ्यायचा. आता टोमॅटो घालायचा सगळं. हा, लग्नाच्या आधीचं आडनाव. लग्नाच्या आधीचं आडनाव भाटिया आणि आता चौधरी. बस आता काय हरा हिरवा मसाला तो घालू सगळं. हा, पाणी घालायला लागेल. नाही पाणी नंतर घालायचं आणि थोडा भाजून. तुमचं अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज. आमच्या वेळेस थोडं नव्हतं असलं काही. लव्ह मॅरेज वगैरे हे आजकाल चाललंय लहान. आमच्या वेळी असलं काही नव्हतं. सगळं व्यवस्थित ठरवून कांदे पोहे. हा नाही, कांदे पण नाही. आम्ही पंजाबी आहे ना, आमच्यात हे कांदे पोहे वगैरे नाही कोणी. मग त्याच्याऐवजी आमच्यात सगळं असं मिठाया वगैरे असलं सगळं. आता दही घालायचं. दही सगळं घाला. हळूहळू त्याचा आवाज कमी झाला. दह्यामुळे थोडं पातळ झालं ना, थोडं हे करून. आणि कसं गोडसर त्याला वास. हे परफेक्ट झालं तर पुढचं सगळं व्यवस्थित ना. व्यवस्थित. बस आता ह्याच्यात कुकर मध्ये केलं तर एखाद दुसरी शिट्टी द्यायची, नाही तर मग पॅन मध्ये असलं तर मग 10 मिनिटं ठेवायची झाकून. अच्छा. हे बटाटे घालून. बटाटे घालून. ओके. सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं ना. थोडं मीठ टाकलेलं आहे ना आधी मसाल्यात वाटताना, तर थोडंसं आता टाकायचं नंतर वरून. टाकून द्या थोडंसं. बस बस झाला बटाटे. क्या बात है. अप्रतिम वास येतोय. हे थोडंसं पाणी थोडं किंचित घालायचं तर घाला. आणि थोडं लक्ष ठेवावं लागतं, नाही तर पाणी नाही. बस बस बस. आता 10 मिनिटं झाकून. बंद आचेवर काय? बंद आचेवर. बंद आचेवर. आम्ही 10 मिनिटं झाकून ठेवतो. तुम्ही जी झाकून ठेवली ना वही, ती आता उघडा. उघडा आणि लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. शहनशाही आलू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, उकडलेले बटाटे, पुदिना, टोमॅटो, दही, बारीक चिरलेला कांदा, खसखस, तूप, काजू, बदाम, तिखट, वेलची पूड, गरम मसाला, मीठ, शहाजिरं आणि जायफळ पूड. कृती: विनेगर घातलेल्या पाण्यामध्ये छोटे बटाटे उकडून घ्यावेत. एका बाउलमध्ये पुदिना, कोथिंबीर, काजू, बदाम, खसखस, तिखट, जायफळ पूड, शहाजिरं, मीठ, वेलची पूड हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि वाटलेला मसाला परतून घ्यावा. त्यामध्ये दही, उकडलेले बटाटे आणि मीठ घालून 15 ते 20 मिनिटं शिजवून डिश सर्व्ह करावी.